मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील पूल कोसळून 40 जणांना जीव गमवावा लागला होता। दुर्घटनाग्रस्त पुलाच्या शेजारीच नवीन पूल बांधण्यात येतोय। या दुर्घटनेनंतर हा पूल लवकरच बांधून तयार होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। आता या पुलाचं काम जोरात सुरू आहे। निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करण्यात येत आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलाच्या शेजारीच नवीन पुलाचं काम 3 महिन्यात सुरू करण्यात येईल अशी घोषणा त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती। या कामाच्या निविदा प्रक्रियेत काहीसा विलंब झाला असला तरी आता मात्र या नवीन पुलाचं काम मोठ्या वेगवान पद्धतीने सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकता जुना जो अपघातग्रस्त पूल होता या पुलाच्या शेजारीच हे काम सुरू आहे। 24 तास हे काम करण्यात येत असून गेल्या महिनाभरात जवळपास 20% इतकं काम पूर्ण झालेलं आहे। सुमारे 27 कोटी रुपयांचे एक काम असून हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी 24 तास इथं कर्मचारी राबतात, कामगार राबतात। या ठिकाणी पुराची शक्यता लक्षात घेऊन महाड परिसरात येणाऱ्या पुराची शक्यता लक्षात घेऊन पुलाची उंची जी आहे ती 3 मीटरने वाढवण्यात आलेली आहे। हे जे काम आहे पुलाचं ते पुलाचं काम येत्या 15 जून पर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने कंपनीला दिली आहे आणि त्यानुसार कंपनीने काम सुरू केलं असून येत्या 15 जून पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे। प्रफुल्ल पवार, जी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।